हॅलो शेख, हॅलो शेख, हॅलो हॅलो शेख. या ठिकाणी स्पर्धा सुरू होण्या अगोदरच या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. पहिल्या बोनस गुणासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. श्री किशोर पवार यांच्या माध्यमातून पहिल्या बोनस गुणासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. जो खेळाडू पहिला बोनस गुण मिळवेल त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. श्री केकेडी क्रीडा मंडळ काळकाई कोण दापोली यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेचा थरार महासंग्राम या ठिकाणी आपण अनुभवतोय. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल. उपस्थित सर्व क्रीडा रसिक, त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ आणि त्याचप्रमाणे आजच्या या सायंकाळच्या सत्रामध्ये खेळणारे सर्व खेळाडू, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि मी साहिल शिजवण माझ्या आजच्या समालोचनाला देखील सुरुवात करतोय. या ठिकाणी पहिला सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेमराज हरणे असा हा पहिल्या सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अमर भारत टासुरे संघाकडे आपण पाहिलं तर सातत्याने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा खेळत आला. या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये दापोलीचा बाहुबली धुमाकूळ घालतोय. मैदानाच्या आतमध्ये अप्पा गायनरकर सक्सेसफुल झालाय. हनुमान उडी या ठिकाणी पाहायला मिळाली. याच आक्रमक खेळामुळे सातत्याने दापोलीतील क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू आणि या यंदाच्या हंगामामध्ये सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चर्चेत राहिलेले नाव मॅन फ्रॉम आसूद अफा कायनरकर या खेळाडूचा बोलबाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. काय अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला या खेळाडूच्या माध्यमातून. हनुमान उडी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी महत्वपूर्ण खेळाडूला बाद करत आपल्या कोर्टमध्ये देखील ट्रॅव्हल झाला. अमर भारत टासुरेचा संघ आक्रमक खेळ करतोय. दुसऱ्या बाजूने आरण्याचा संघ या ठिकाणी मात्र थोडासा शांत सैनिक खेळ आहे, परंतु धीरज भोवड या खेळाडूला आपण पाहतोय. पहिला दिवस या खेळाडूनं गाजवला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. थर्ड रेड, तिसरी चढाई आहे. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल डिफेन्स प्रज्वलच्या माध्यमातून टॅकलला सुरुवात केली गेली आहे. गुणाची कमाई होती आहे. अमर भारत टासुरे संघाचा पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे सरकत आहे. अफा कायनरकर या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी चिपळूण तालुक्यातील ती स्पर्धा आपण पाहिली. पाग येथे ती स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट चढाईपटू सामान या खेळाडूच्या नावावरती राहिला होता. असा अफा कायनरकर या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं तर दापोली तालुक्यामध्ये चर्चेत राहिलाय, परंतु त्याचप्रमाणे यंदाच्या अंगामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने चर्चेत असलेलं नाव आहे. अगदी चिपळूण पासून आपण पाहिले तर सर्व स्पर्धा खेळत आलाय. संगमेश्वरची स्पर्धा देखील या खेळाडूला गाजवली आहे. अफा कायनरकर अमर भारत टासुरे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आर्यन गुणाची कमाई करतोय. आमचे हितचिंतक खरेदी विक्री संघाचे ग्रामीण नागरिक पतसंख्या संचालक व शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय श्री संजयजी महाडिक सर इथे उपस्थित झाले. मी मंडळाचे अध्यक्ष सतीशजी शिर्के यांना विनंती करतो आपण त्यांना व्यासपीठात स्थानापन्न करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड बघा. या ठिकाणी बोनस गुणासाठी बक्षीस आलेला आहे. किशोर पवार यांच्या माध्यमातून पहिला बोनस गुण जो खेळाडू मिळवेल त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. कुठला खेळाडू या ठिकाणी 500 रुपयाचा मानकरी ठरेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर अफा कायनरकर या खेळाडूचा झंझावत आक्रमक खेळ पाहिला, परंतु सातत्याने टच पॉइंट घेतले गेले. बोनस गुणाची कमाई देखील करू शकणार आहे, परंतु इथे मात्र आर्यन मोहिते अफा कायनरकर या खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे मात्र प्रयत्न फसलाय. मिड लाईन क्रॉस केले गेले अफाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गुणाची कमाई आणि ऑल आऊटच्या उंबरठ्यावरती या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेमराज हरणे संघाला आपण पाहतोय. एकाएकी उरलेला खेळाडू या ठिकाणी किल्ला लढवेल. सुजित या खेळाडूला आपण पाहतोय. समोर फुल पॅक डिफेन्स, बलाढ्याचा डिफेन्स अमर भारत टासुरे संघाचा आहे. या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नंतर मात्र
व या ठिकाणी बोनस गुण घेतला गेलाय. सुजित कांबळे या खेळाडूच्या नावावरती 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होत आहे. बोनस गुणासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. किशोर पवार यांच्या माध्यमातून लावलं गेलं होतं. ते मात्र सुजित कांबळे खेमरा शाळेने संघाचा खेळाडू आपल्या नावावरती करतोय. सामना संपताच आपण त्वरित आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचंय. अगदीच पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेमरा शाळे संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा ऑल इन होतोय. स्कोरकार्ड कडे जाऊया. 12 गुणांवरती अमर भारत टासुरे संघ आहे, तर फक्त आणि फक्त 3 या गुणसंख्येवरती खेमरा शाळे संघाला आपण पाहतोय. अजून देखील खेमरा शाळे संघ सिंगल डिजिट मध्ये पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने अमर भारत टासुरे संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. ही संपूर्ण स्पर्धा गेली 2 दिवस आपण दुर्वा स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली. आज पुन्हा एकदा दुर्वा स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा फायनलचा दिवस, फायनल डे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा घर बसल्या अनुभवायला मिळेल. जे काही क्रीडा रसिक आम्हाला पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जोडले गेलेत, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे भटकंती एक सफर या युट्यूब चॅनलचं देखील आपण पाहतो. या युट्यूब चॅनलचे सर्व हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील खूप साऱ्या मॅचेस आहेत, त्या मात्र सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. ते देखील या ठिकाणी दाखल झालेत. आपलं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. या ठिकाणी क्षणभर विश्रांती खेमरा शाळे नगरीमध्ये चालू आहे स्पर्धेचा 3रा दिवस. सर्व येणाऱ्या प्रेक्षक वर्ग तसेच देणगीदारांचे पुन्हा एकदा शाब्दिक आभार. चला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अफवा कायदरकर हा खेळाडू बाद झालाय. बॅकलाईनच्या पाठी जाईल. गुणाची कमाई खेमरा शाळे संघासाठी झाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्कवरती जर्सी क्रमांक 15 आर्यन मोहिते या खेळाडूला आपण पाहतोय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. गुणाची कमाई करावी लागेल या खेळाडूवरती. खेमरा शाळे संघाची खूप मोठी मदार आहे. जर खेळाडू सातत्याने चढाई मार्गवरती गुणाची कमाई करत राहिला तर खेमरा शाळे संघ या ठिकाणी खूप वेगाने या ठिकाणी गौरी सणस या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. अगदी कमी वयामध्ये चर्चेत आलेला हा खेळाडू दापोलीकरांच्या मनावरती सातत्याने या खेळाडूने अधिराज्य गाजवलाय. अमर भारत टासुरे संघाने सातत्याने या खेळाडूला खेळण्याची संधी दिली आहे. चांगल्या दर्जाचा खेळ केलाय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सातत्याने करत आलेला हा खेळाडू अमर भारत टासुरे संघासाठी गेली अनेक स्पर्धा खेळत आलाय आणि चांगल्या दर्जाचं प्रदर्शन आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गौरी सणस या खेळाडूला अगदी कमी वयामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेचा अनुभव देखील मिळालाय अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी 3री चढाई बिगुल वाचलाय मैदानाच्या आतमध्ये. आर्यन मोहिते भक्कम त्याचा 7 चढाईपटू खेमरा शाळे संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. रोहित चौगुले काही गडबड पाहायला मिळते. अगदी बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय. मिडलाईन क्रॉस केली गेली. आर्यनच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये. आज या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. खूप साऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आजची फायनलची फेरी देखील या ठिकाणी खेळवली जाईल. महत्वपूर्ण दिवस आहे. आपण पाहिले तर 4ही संघ बक्षिसासाठी पात्र झाले आहेत, परंतु ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतो मानाची सन्मानाची आणि स्पर्धा आहे. हॅलो, आपल्या दापोलीकर मानबिंदू असणारे आपले नेते माजी आमदार माननीय श्री सूर्यकांत दळवी साहेब यांचं इथं आगमन झालं आहे. मी श्री काळकाई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रकाशजी साळवी तसेच श्री केकेडी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सतीशजी शिर्के, सर्व कमिटी, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने मी दळवी साहेबांचा आम्ही इथे स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन दळवी साहेब इथे उपस्थित झाले. मी साहेबांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो. नेहमीच आमच्या पाठीशी असणारे असे
आमचे हितचिंतक माझे आमदार आमचे दळवी साहेब इथे उपस्थित झाले. चला या ठिकाणी खूप वेळानंतर प्रज्वल या खेळाडूला आपण पाहतोय. व्हॅलिड रेड करतोय, माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी तिसरी चढाई, थर्ड रेड खेमराज झेंडे संघाच्या माध्यमातून आर्यन मोहिते या खेळाडूला आपण पाहतोय. संभवतः या ठिकाणी जर टासुरे संघाला गुण मिळाला तर मात्र अफवा काय नरकर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. आर्यन मोहिते चांगल्या पद्धतीचा खेळ आहे, मिड लाईन क्रॉस केली जाते, सक्सेसफुल होईल. सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये. पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराए उसे आर्यन मोहिते कहते हैं. सुपर रेड आली, खूप मोठा खिंडार अमर भारत टासुरे संघावरती पडला आणि या ठिकाणी मात्र एकाएकी उरलेला खेळाडू त्याला देखील सक्सेसफुली टॅकल केलं जात आहे. ऑल आउट झाला या ठिकाणी अमर भारत टासुरेचा संघ. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड कडे जाऊया. 13 गुणांवरती या ठिकाणी अमर भारत टासुरेचा संघ आहे, तर 12 या गुणसंख्येवरती खेमराज झेंडेचा संघ पाहायला मिळतोय. यालाच तर म्हणतात पलटवार. अगदी पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीच्या मिनिटामध्ये जरी अरुणाई संघाने या ठिकाणी ऑल आउट घेतला आणि तोच ऑल आउटची परतफेड या ठिकाणी पहिल्या सत्रामध्येच केली गेली आहे. चांगल्या दर्जाचा खेळ आहे. दोन बलाढ्य संघ जेव्हा एकमेकांसमोर येऊन ठेपतात त्यावेळेस मात्र अशाच चांगल्या दर्जाचा खेळ तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत दापोली तालुक्यातील. सातत्याने अनेक स्पर्धेचे विजेतेपद दोन्ही संघानं वाजत गाजत अगदी आपल्या घरामध्ये नेलंय. परंतु ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठित स्पर्धा आहे. अप्पा कैनरकर या खेळाडूला रोखलं गेलंय. प्रणय तळवटकर या खेळाडूचं नाव आहे. डिफेन्स मार्क वरती पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा खेळ करतोय खेमराज झेंडे संघ. हा संघ इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला अप्पा कैनरकर थोडासा बॅकफुटलाय. बॅकलाईनच्या पाठी गेला. या खेळाडूला रिवाईव्ह करणं तितकंच महत्वपूर्ण आहे. अगदी आपण एक ऑल आउट घेतला गेला त्या अगोदर देखील अप्पा कैनरकर बॅकलाईनच्या पाठी गेला आणि तदनंतर मात्र त्या खेळाडूला रिवाईव्ह देखील मिळू शकलं नाहीये. आणि त्याच दरम्यान अमर भारत टासुरे संघ ऑल आउट झाला. या ठिकाणी देखील आपण पाहतोय अप्पा कैनरकर बॅकलाईनच्या पाठी आहे. या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये रिवाईव्ह करणं गरजेचं आहे. रोहित चौगुले थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. दुसऱ्या बाजूने संजोग देखील आपण पाहतोय. तर ज्या दर्जाचा खेळ आपण सातत्याने पाहत आलोय त्या दर्जाचा खेळ सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. आज खूप सारे महत्वपूर्ण खेळाडू पुन्हा एकदा अमर भारत टासुरे संघाकडून अनुपस्थित आहेत. परंतु चांगल्या दर्जाचा खेळ आहे. खेळ पुन्हा एकदा सावरला जाईल. परंतु या ठिकाणी थर्ड रेडचा इशारा आलाय. बिगुल वाजलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या दिवसाचा हिरो खेमराज झेंडे संघासाठी जो ठरला तो खेळाडू पुन्हा एकदा या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अगदी चांगल्या दर्जाचा खेळ सादर करतोय. या ठिकाणी डाईव्ह केली जाते. रोहित चौगुले पुन्हा एकदा थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. खराब दर्जाचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला आपण सातत्याने दापोली तालुक्यातील एक महत्वपूर्ण डिफेंडर म्हणून ओळखतो आज मात्र थोडासा खराब दर्जाचा या ठिकाणी परफॉर्मन्स करतोय. गुणाची कमाई सातत्याने खेमराज झेंडे संघासाठी होतीये. आर्यन मोहितेचा झंझावत खेळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. व्यासपीठाच्या डाव्या साईडला जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत कृपया आपण साईडला व्हायचा. तो महिलांसाठी आरक्षित जागा आहे. व्यासपीठाच्या आम्ही जे नलावडे त्या सर्वांना थोडं साईडला करायचं कारण महिला वर्गासाठी ती राखीव जागा आहे. या ठिकाणी गौरी सडस गुणाची कमाई करावी लागेल. अफवा कैनरकर अजून देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. रिवाईव्ह करावा लागेल त्या खेळाडूला देखील. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. अगदी 7 खेळाडूचा बलाढ्याचा डिफेन्स आहे. गौरी सडस सज्ज होतोय. बजरवरती वेळ निघत चालली आहे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजून एका गुणाची कमाई केली जाईल. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आर्यन मोहिते. या ठिकाणी 4 खेळाडूंचा डिफेन्स अमर भारत टासुरे संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. संजोग लाले पाहायला मिळतोय जो की सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आलाय. असा महत्वपूर्ण डिफेंडर जर्सी क्रमांक 17 अमर भारत टासुरे संघाचा खेळाडू.
विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रकाश साळवी यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कबड्डीच्या टुर्नामेंट्स आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, तुमच्या स्थानिक नगरसेविका आणि आजचे बड्डे बॉय म्हणजे ज्यांचा आज आपण वाढदिवस साजरा इथे होणार आणि त्या निमित्तानं आयोजित केलेला कार्यक्रम आमचे प्रकाश साळवी, दीपक, इकडे आमचा संजय, इकडे आमचा बाबू, इकडे आमचा दीपक, सर्व व्यासपीठावर मागच्या बाजूला बसलेले संयोजक आणि सर्व उपस्थित क्रीडाप्रेमी बंधूंनो, ही भाषणं करण्याची वेळ नव्हे आणि कुणाला भाषणं ऐकायची नसतात, कारण इथं जिथं खेळ असेल तिथं भाषणं करू नये. पण शुभेच्छा द्यायला मनोजने आग्रह धरला म्हणून 2 मिनिटं फक्त बोलायला उभा राहिलो. प्रकाश, वाढदिवसाचा आपण साजरा प्रत्येक माणूस करतो किंवा प्रत्येक माणसाचा वाढदिवस होतो, पण क्वचित माणसं अशी असतात की त्यांचा वाढदिवस लोकांना त्याचा आनंद घेता येतो. त्यापैकी मूर्ती लहान कीर्तिमान असं एक व्यक्तिमत्व प्रकाश साळवी आपलं देखील या दापोली शहरामध्ये आणि ह्या कोंडावर मी पाहतोय. माझ्या तालमीत तयार झालेला हा शिष्य आहे आणि त्याच्या तालमीमध्ये अनेक तयार होणारी मुलं आता मी पाहतोय. मला काही मुलं भेटायला आली, 15-20 मुलं भेटायला आली. म्हटलं कशाला आलात? तर मला त्यांनी शिवाजी महाराजांची तसबीर घेऊन आली. ते म्हणाले आम्ही प्रकाश साळवींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक लोकांना आम्ही हे नेऊन देतोय, तुम्ही भेटलात म्हणून आम्ही तुम्हाला द्यायला आलोय, आनंद झाला. पुन्हा त्यांनी आठवण करून दिली, गेल्या वर्षी भगवद्गीतेचं पुस्तक आम्ही वाटप केलं. माझ्या स्मरणात राहणारं अशा प्रकारचं वाढदिवसाच्या निमित्तानं लहान लहान मुलं ठिकठिकाणी जाऊन अशा प्रकारच्या वाटप करणारा असा क्वचितच वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पाहायला मिळतात आणि तो तुझ्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी पाहायला मिळाला. मी सुद्धा राजकारणामध्ये ज्याला कबड्डीची पकड जमते त्याला राजकारणाची पकड चांगली जमते. 25 वर्ष मला ते जमलं, पण त्या 25 वर्षानंतर आता माझं म्हणणं, माझा वारसा तुम्ही कुठेतरी चालवा आणि खरोखर आपण स्वतःपुरता जगण्यापेक्षा लोकांना सुद्धा आपला आनंद देण्याचा क्षण काही असतात, त्यातला हा एक वाढदिवसाचा क्षण आहे. आज वाढदिवस तुझा 50वा साजरा होतोय, पण असं वाटत नाही की तो 50 पूर्ण झाली. कुणाला असं वाटणार नाही की प्रकाश साळवी यांची 50 वर्ष पूर्ण झाली असतील. पण आज अचानकपणे मला त्याने असं सांगितलं की माझा वाढदिवसाला अभ्यासाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, दरवर्षी असतो, तर तुम्ही यावं. आणि मी एका क्षणात म्हणालो मी इथे येतो आणि त्याप्रमाणे इथे आलो. अनेक वेळा देवळात येतो बाबू, अनेक वेळा देवळामध्ये कार्यक्रमाला इथं पोचतो, पण तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला वाटतं येण्याचा हा पहिलाच योग आला. तुझा साठी सुद्धा मला बघण्याचा दिवस त्या कालकाई मातेने मला द्यावं आणि अशीच तुझी चांगली भरभराट म्हणून वर्षानुवर्ष होत राहो. जो काम करतो त्याच्यावर टीका होते, म्हणून काम आपण करत राहायला पाहिजे आणि जो काम करत राहतो त्या टीकेतूनच माणूस घडतो आणि पुढे जातो. तू सुद्धा अजून पुढे जा, याच माझ्या तुला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण इथं आलात व या मंडळाबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा श्री काळकाई देवस्थान ट्रस्टची अध्यक्ष प्रकाशजी साळवी तसेच सतीश शिर्के एकेडी क्रीडा मंडळ अध्यक्ष, पूर्ण ग्रामस्थ व सर्व सभासद वतीने मी आपला आभार मानतो. धन्यवाद. चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया, परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा स्कोर कार्ड ऐकूया. या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळतोय.
हरणाचा संघ खेळतो या ठिकाणी 17 या गुणसंख्येवरती, तर टासुरेचा संघ या ठिकाणी 16 या गुणसंख्येवरती पाहायला मिळतो. एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी अजून देखील खेमराज हरणे संघाकडे पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रातील खेळ या ठिकाणी रंगतोय. अगदी पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठला संघ या ठिकाणी फायनलचं तिकीट मिळवेल हे देखील बघण्यासारखं असेल, परंतु सेमीफायनलचा दुसरा सामना हा मात्र मला मात्र भैरवनाथ जालगाव संघ, गदर संघ केशी आणि भैरवनाथ जालगाव असा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगला जाईल. संघार वहिनी आल्या, मी त्यांना व्यासपीठावर स्थान करण्याची विनंती करतो. या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई पुन्हा एकदा सजवली जाते. गौरी सणसच्या माध्यमातून 4 खेळाडूचा डिफेन्स आहे. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे. रनिंग अँड टच पाहायला मिळतोय. या खेळाडूची खासियत राहिली आहे रनिंग अँड टच करणं. वेगावरती स्वार झाला आणि समोरील डिफेंडर या ठिकाणी अगदी स्ट्रेच करत अँड टच केला जातोय. अमर भारत टासुरे संघ पुन्हा एकदा ऑल इन फुल पॅक डिफेन्स. 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आकाश मात्र थोडासा शांत सैनिक खेळ करून माघारी परतलाय. खेमराज हरणे संघाचे महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. ऑल आउट देण्याचा चान्स या ठिकाणी अमर भारत टासुरे संघाकडे आहे. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. अफवा कायनरकर पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती अगदी खोलवरती जाऊन आकाशला टिपलं जात आहे. गुणाची कमाई अमर भारत टासुरे संघासाठी होती आहे. या ठिकाणी पलटवार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी एक ऑल आउट दिला होता एकमेकांवरती, परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये अमर भारत टासुरे संघ या ठिकाणी खेमराज हरणे संघाला ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. आर्यन मोहिते मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. सुजित असेल, प्रणय असेल, आकाश असेल, धीरज देखील मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतोय. या खेळाडूंना रिवाइव्ह होणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती संपवतात. दोन्ही खेळाडूंना टिपण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. 2+2 is equal to 4 पॉइंट अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी तिसरी चढाई आहे. अगदी हाय व्होल्टेज सामना गरमागरमी मॅचच्या आतमध्ये पाहायला मिळते. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रत्येक संघाचं स्वप्न असेल या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठावी. या ठिकाणी 2च संघ आपल्याला मिळतील जे की अंतिम फेरी गाठतील. या पहिल्या सेमीफायनल मध्ये कोण, खेमराज हरणे की अमर भारत टासुरे? खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत. प्रश्नचिन्हांची उत्तर मात्र अगदी शेवटाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी अफवा कायनरकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला या खेळाडूच्या माध्यमातून. सक्सेसफुल देखील होतोय. बोनस गुणाची कमाई होतीये. एका गुणाने या ठिकाणी गुणफलक पुढे सरकताय. आर्यन मोहिते सज्ज झालाय आक्रमक खेळ करण्यासाठी. 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे. मध्यपती डिफेंडर संजोग लाले थोडासा आक्रमक देखील होईल, परंतु यावेळेस मला डिफेन्सला चांगल्या रीतीने संयम लागलाय. परशूट करण्याचा प्रयत्न आहे. केली जाते. किती गुणाची कमाई असेल? सुपर रेड 3 गुणाची कमाई. सुपर डुपर परफॉर्मन्स आहे. हा जवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये. परशूट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न मात्र बेतला या ठिकाणी खेमराज हरणे संघावरती. 3 गुणाची कमाई. सुपर रेड 3 महत्वपूर्ण खेळाडू पुन्हा एकदा बॅकलेटच्या पाठीत. आमच्या विनंतीला मान देऊन माझी नगरसेविका शबनम मुकादम मॅडम इथे उपस्थित झाले. मी त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान करून घ्यायचं. तसे प्रीतमजी शिंदे, संजयजी उतारा माझे नगरसेवक भाई, सर्व हितचिंतक यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. या ठिकाणी 3rd रेड, 2 अटाय रेड या ठिकाणी पाहायला मिळते. शिवधनुष्य पुन्हा एकदा पेललं गेलंय आर्यन मोहिते या खेळाडूच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं.
18 गुणांवरती खेळतोय हरण्याचा संघ, तर 27 या गुणसंख्येवरती टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. राजकुमार लांडे या खेळाडूने पुन्हा एकदा चेर बंद केले आपल्या डिफेन्सवरती. गुणाशी कमाई होतीये अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. अगदी चांगल्या दर्जाचा खेळ आहे. पहिल्या सत्राचा खेळ अगदी आपण पाहिला तर नेट टू नेट कॉम्पिटिशन होतं, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी अमर भारत टासुरे संघाने या ठिकाणी बाजी मारली आहे. धीरज ऍडव्हान्स टॅकल काढण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न फसेल. गुणाशी कमाई पुन्हा एकदा अफा कायनरकर या खेळाडूच्या नावावरती होईल. या ठिकाणी हरणाई संघ थोडासा बॅकफुटला आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून अफा कायनरकर. दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती या ठिकाणी गडी टिपला जाईल. या ठिकाणी अफा कायनरकरच्या नावावरती पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होती. खेमराज हरणे संघ पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतो. एका उरलेला खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती सज्ज झालाय. 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डिफेन्स थोडासा पाठी सरकलाय. या ठिकाणी डायव्ह केली जाते. पुन्हा एकदा या ठिकाणी हरण्याचा संघ ऑल आउट होईल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आहेत. अशा गुणसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. साठे साहेब इथं उपस्थित झाले आहेत. मी मंडळाच्या वतीने आपणास व्यासपीठात स्थानापन्न व्हायची विनंती करतो. आमचे हितचिंतक संजयजी महाडिक, मी मंडळाचे अध्यक्ष सतीशजी शिर्के यांना विनंती करतो की आपण त्यांचे सत्कार करायचा. मंडळाचे अध्यक्ष सतीशजी शिर्के. अजय बांद्रे कोण असले कृपया आपण व्यासपीठावर यायचं. अजयजी बांद्रे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. गजानन संघर्ष केशी भैरवनाथ जालगाव तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. गजानन संघर्ष केशी भैरवनाथ जालगाव. या ठिकाणी आपण स्कोर कार्ड पाहिला तर अमर भारत टासुरे संघ 33 गुणांवरती आहे, तर खेमराज हरणे संघ 19 गुणांवरती आहे. आणि अमर भारत टासुरे संघाचे 33 गुण आहेत, तर त्यातील अफा कायनरकर या खेळाडूचे एकट्याचे 21 गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 सुपर 10 एकाच मॅच मध्ये या खेळाडूने केले. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी दळवी साहेबांचे आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल मी दळवी साहेबांचे आभार मानतो. असंच प्रेम आमच्या वर असू दे दळवी साहेब अशी मी आपल्यास विनंती करतो. सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू अफा कायनरकर, अमर भारत टासुरे संघाचा खेळाडू. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम रे. अफा कायनरकर या खेळाडूने आजच्या पहिल्या सामन्यामध्ये वैयक्तिक 21 ही गुणसंख्या स्वतःच्या खात्यामध्ये या ठिकाणी जोडली आहे. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी परफॉर्मन्स पाहायला मिळतोय अमर भारत टासुरे संघासाठी. आणि सामना देखील आपण पाहतोय तर कुठेतरी अमर भारत टासुरे संघाच्या बाजूने या ठिकाणी झुकलेला देखील पाहायला मिळतोय. औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळते चालू मॅचची. पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी अमर भारत टासुरे संघाच्या बाजूने झुकलाय. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सेमीफायनल क्रमांक 1